सद्गुरु रामचंद्राय नमः। आतिरेक पर्वत शिखर्या रणारी आगे कंदर्या गरुड सरोवर कमले मनोहार शोभती। ओम नमो जी अध्यावेद प्रतिपाद्या जय जय जी संसवेदात्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी। भगवान प्रभू रामचंद्राची गोड कथा चालू आहे। पुण्य पावन पवित्र बामणी तालुका अर्धापूर मुक्कामी खरंच गाव भाग्यवान आहे। आमची ज्यावेळेस सेवा झाली त्यावेळेस 10 माणसं होती। आता काय परिवार आलेला आहे असो फार आनंदाची गोष्ट आहे। या ठिकाणी असणार आपल्याला वेळ आहे काही म्हणी पैशापेक्षा वेळ महत्वाचा असतो। याप्रमाणे असणार त्या ठिकाणी सुशेष वैद्यराज औषधी शोधायला गेले आणि बाकीचे वानर महाराज माळावर असणार त्या द्रोणाचल पर्वतावर गेले आणि अतिशय सुंदर असणारे फळ होते ते सेवन करू लागले। बोला पागराचे झाडे बरोबर चंदन बरोबर जांग चापे परिजात पर्वती पुष्पदानी। पर्वतावर असणारे चंदनाची झाड अतिशय सुंदर पर्वत होता कारण मेलेली माणसं उठवण्याची औषधी होती। बोला सरोवरे करे काकार शरीर निराकार चकार पूर्वाचे पुरणीचे महाराजाच्या पद्धतीने काही वानर पक्षी अनेक प्रकारचे पक्षी द्रोणाचल पर्वतावर किरकिर करू लागले आहे। बोला आदिराने पर्वत औषधी शोधी महाराजाच्या पद्धतीने वैद्य सुशेषराज औषधी शोधू लागलेला आहे। जरा औषधी सापडली सर्वांना वाटण्याची कल्पना करावी। औषधी सापडल्याच्या नंतर वैद्य सुशेष राजाला हरिक म्हणजे आनंद झालेला आहे। औषधी संभार नामाचा गजर वारंवार चालला। महाराज सुशेष वैद्यराजाने औषधी घेतली मामा इकडे बघा आणि याप्रमाणे असणार औषधी घेतली भगवान प्रभू रामचंद्राचा गजर करी पूर्ण वानर मंडळी चाललेली आहे। बोला औषधी पुन्हा केलाशी रस घेऊन शक्ती अशा पद्धतीनं राजा सुशेष वैद्यराजाने त्या ठिकाणी औषधी आणल्या एकत्रित केल्या कुठल्या आणि पोटरी तयार केल्या आणि शक्ती बिळामध्ये ओतलेली आहे। बोला काम केलं व पुरा आलेला नाही। औषधी तयार केली पोटी तयार करून त्या शक्ती मेळात होती। आतापर्यंत कार्यक्रम केला परिश्रम केला कष्ट घेतले गुन्हा आलेला नाही। मग सुशेष असणाऱ्या त्या ठिकाणी चिंतातूर झाला विचार करू लागला काय चूक आहे मारुतीची। इतका असणारे इमानदारीनं कार्य करून पर्वतासोबत मेडिकल आणलं पूर्ण उचलून आणल्याच्या नंतर डॉक्टरला जुळला गेलं मारुतीची काय चूक आहे। मग सुशेष वैद्यराज बेचैन म्हणजे विचारात पडलेला आहे। अशा पद्धतीने असणारा औषधी ओतली औषधी आतमध्ये टाकल्यावर अध्यापवर असणारा सुशेष वैद्यराज विचार करू लागला आणि लक्ष्मण सावध झालेला स्वामी
माझ्या समक्ष आणि सगळ्या माझ्या राजा सुग्रीवाच्या देखत मी मोठ्यानं वाजवलं म्हणजे गर्जना केलो. मी हे करीन, मी ते करीन, मी हे करीन, मी म्हणून पण मी म्हणल्याशिवाय कामच होईना. सोयरा आला की सोयऱ्याला घरचा माणूस मी इतकं वावर घेतो, इतकं ट्रॅक्टर घेतलो, हे घेतलो, ते घेतलो, अशा बाता सांगण्यावर आहे माणूस. तरी बाता अजिबात हलू नव्हतं. बाता हल्ल्याने कसलं होते. सुशेन वगैरे डोक्याला हात लावला. काय मी बोललो, बोलून मला अर्थ झाला नाही. महाराज बोलूच न बोलल्यावर वाव तरी झाले नाही. विचार करू लागलेला हे बोला सगळं मोठ्यापणानं वैद्यराज डॉक्टर म्हणून डॉक्टर झाल्यावर कसे डॉक्टर करायले त्या पद्धतीने उरावर हात मारला आणि मारून त्याला पाठवलो. किती कार्य केलं, रात्र गेली महाराज शक्तीमध्ये आणि हे एवढं आणल्यावर मारुतीला पर्वतच आणला. मग हे मजानं काय मला वर्म चुकलं, चुकली या वर्म फेरा पडे. महाराज काय झालं असा विचार सुशेन केंद्रित करू लागले. सगळं काय असणार प्रयोजन करून औषधी हात वरच्या गुन्हा का आला नाही का म्हणे प्रश्न आला. महाराज काय करू, काय चुकलं, काय मजा असणार, कुठं गेलं, अशा प्रकारे सुशेन वैद्यराज विचार करीत महाराज काय झालं, कुठं वर्म चुकलेलं आहे, कुठं फिसकलं, काय करू. सगळं असणार व्यवस्थित माझ्या मताने केलं, परंतु असणार परंतु म्हणजे प्रश्नाचा चिन्ह काय करू असा डोक्याला हात सुशेन वैद्यराजांना लावलेला आहे. नाही औषधी बरोबर घेतली. औषधी असणाऱ्या ज्या पद्धतीच्या होत्या ते सगळंच केलं व्यवस्थित. कोण म्हणाले, कोणाला म्हणाले सुशेन वैद्यराज आपल्या मनाशी बोलू लागला. माणूस चुकला का नाही, कोणता काही टाइम पडला की आपल्या मनाला माणूस एवढं गोड बोलते की सगळं विचार करते. अशा पद्धतीचा विचार सुशेन वैद्यराज करत आहे. बोला काय मजन कळे सर्वता धाव पावगार गुणाता समता शेवट आला. शेवटच्या वेळेस देवाचंच नाव येते आणि शेवटच्या वेळेस देवाचं नाव येते. अगोदरही यावं, अगोदरही आम्ही केलेलं होतं, काही चुकलेलं नव्हतं, परंतु धाव पावगार रघुनाथा देवा आता तुझ्याशिवाय कोणी नाही. काय झालं आता, माझं कसं झालं, मी काय काय केलो, मी काय बोललो, मला काय मर्म चुकलं, अशा पद्धतीचं म्हणून भगवान प्रभू रामचंद्राचा धावा केलेला आहे. महाराज मारुत्र्या बुद्धिमत्ता वरिष्ठ, मारुत्र्याचा उपकार भेटत नाही. महाराज काय काय केलं मारुत्र्यानं, भगवान प्रभू रामचंद्राच्या जीवासाठी जीव घासला. महाराज शरीर परोपकारी लावावे, बहुताच्या कार्यात जावे. महाराज परोपकार करीत जावा, तुमच्या कामात मी पडाव. फुकट माणसं पडत नाही, कोणी धरणार म्हणले पैसे मागावे. महाराज फुकट काम केलं त्यालाच महत्व आहे, फुकटाचं काहीच राहिलं नाही. सरकारी गोळीचा गुन्हा जेला आणायचा. शास्त्रा
सांगू लागले. कुणाला मारुतरायानं सांगला आतापर्यंत. मारुतराय बघा ऐसा प्रतापी घर सकळ भटाचे भूषणा. तुझे मैत्र राजा तू असणार सगळं बरोबर केलं, कुठेच काही चुकलं नाही. आणि आपल्या जवळ देव आहे, या देवाचं चरण तीर्थ घेतलेलं नाही, हे वर्म चुकलेलं आहे अशी माहिती मारुतराय देऊ लागले. वृक्षाचे बाण आले त्याची सत्ता राहिली हंता मग कोठे. असा भगवान आपल्या जवळ आहे, देव जवळ आहे. जवळच्या माणसाची जवळ याला किंमत वाटला, तरी महाराज आपल्या घरातच सगळा आपल्याला कळावं लागते. मग भगवान पंढरीश परमात्मा भगवान प्रभू रामचंद्र इथं आहे, याच्या पायाचं तीर्थ घ्यायचं आहे. भगवान राम प्रभूला विसरलं आणि आपलाच मोठेपणा करायला, आपल्याच मनानं काम केलं, हे वर्म चुकलं. एकदा चुकलं नाही फेरत पडते आणि चुकून नाही पडते. हो अशा पद्धतीचं कार्य होते असे मारुतराय बोलू लागले. रात्र कुठे जाते की दिवस निघायला अगोदर उजेड पडला, आता थोड्या वेळा दिवस निघते, रात्र होते आतापर्यंत. महाराज काय चालतं त्या रात्रचं? सूर्य निघाल्यावर खजूर म्हणजे बारक्या क्रियाचं करायला बंद होते. बोला त्या पद्धतीने असणार भगवान राम प्रभू जे असणार हे सोडल्याच्या नंतर शक्तीच काय